हॅलो, दीपालीज केक पार्ट अँड रेसिपीजमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। चला तर आज मस्त सिक्रेट रेसिपी आहे, तर बघूया आपण जे सिक्रेट रेसिपी आहे ती काय आहे। तर इथे खलबत्ता घेतलेला आहे मी आणि खलबत्त्यामध्ये जे धने आहेत ते धने कुटून जाडसर कुटून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर जिरे आहेत ते जिरे पण कुटून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर बडीशोप घ्यायची आहे। आपण हे सगळे जे मसाले किंवा पदार्थ ते कुटून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण तीळ पण घ्यायचे आहेत आणि गव्हाचं पीठ आहे ते 4 वाट्या घेतलेला आहे मी। रवा आहे तो 1 वाटी घेतलेला आहे आणि हे जे सगळे कुटलेले पदार्थ आपण मसाले म्हणा ते टाकून द्यायचे आहेत। सफेद तीळ टाकून द्यायचा आहे त्याच्यामध्ये आणि थोडासा ओवा हातावर घेऊन तो क्रश करून तो पण पिठामध्ये टाकून द्यायचा आहे। एक चवीनुसार मीठ टाकायचं आहे, हळद आणि खायचा सोडा असतो तो टाकायचा आहे आणि 1 वाटी रिफाइंड ऑइल टाकायचं आहे आणि हे सगळं जे आहे ऑइल म्हणजेच तेल जे पिठाला पूर्णपणे असे चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून पिठाचे असे मुटके तयार होतील। अशा पद्धतीने ते चोळून घ्यायचं आहे आणि बघू शकताय मस्त असं झालेलं आहे, पिठाचे असे मुटके तयार होत आहे। त्याच्यानंतर आपण थोडं थोडं पाणी करून असा याचा घट्टसर गोळा तयार करायचा आहे। तर बघू शकताय जास्त पाणी घ्यायचं नाही आहे, पातळ नाही करायचं आहे। तर पीठ मळून झालेलं आहे। तर थोडंफार कोणाच्या तरी लक्षात आलंच असेल की हे काय आहे, कारण पहिल्यांदाच मी ही रेसिपी बनवते आणि पहिल्यांदाच बनवून इतकी सुंदर झाली होती की मला इतका आनंद झाला। तर ह्याच्यानंतर हे थोडंसं पीठ आहे अर्धा तास आपण भिजत ठेवायचं आहे, रेस्ट करत ठेवायचं आहे। त्याच्यानंतर एक त्याचं असं आपण कापून घ्यायचे आहेत किंवा हाताने गोळे करून घ्यायचे आणि त्या गोळ्यांना तेल लावायचं आणि आपण जसं मोदकाची पारी होतो तसं करून घ्यायचं, जेणेकरून ते आतून पोकळ राहतील आणि आतमध्ये ते भाजले जातील किंवा तळले जातील चांगले। अशा पद्धतीने म्हणजे ही जे पदार्थ आहे किंवा ही रेसिपी मी खाल्ले भरपूर वेळेस पण बनवली कधीच नव्हती। ही फर्स्ट टाईम मी बनवली आणि फर्स्ट टाईम बनवून पण इतकी सुंदर आली ना खूपच। तर ते गोळे आहेत ते मी एका ठिकाणी एका पातेल्यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये ठेवून उकळून घेतलेले आहेत ते आणि अशा प्रकारे जे आपलं याचं भांडं असतं आप्याचं त्या भांड्यामध्ये मी हे भाजून घेतलेले आहेत। हे जे बनवण्याचे म्हणजे जे आहे ते राजस्थानी प्रकार आहे हा, किंवा जो खानदेशी लोक हे जास्त बनवतात आणि त्यांच्याकडे हे प्रसिद्ध आहे राजस्थान आणि खानदेशमध्ये। तर ह्याला दाल बाटी किंवा वरणबाटी असंही म्हणतात, म्हणजे हेच म्हणतात। तर हे जी वरणबट्टी आहे ती मी अशी कापून घेतलेली आहे कट करून, छान अशी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि थोडंसं आपण मीडियम फ्लोवरतीच हे तळून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमध्येपर्यंत ती बट्टी आहे ते तळली जाईल, खुसखुशीत होईल, क्रिस्पी होईल। तर ही जे म्हणजे एखाद्या राज्याची एखाद्या जिल्ह्याची म्हणजे एखादा पदार्थ तिथला तो प्रसिद्ध असतो, जसं की ही दालबट्टी राजस्थानमध्ये म्हणजे ही फेवरेट डिश आहे त्यांची आणि त्याच्यामुळे हे लोक तिथं नेहमी खाल्ली जाते। पण माझ्या मुलीला तर खूप आवडते, मग त्याच्यामुळे म्हटली मम्मी करायचे मला करून अशी पाहिजेलच आहे। तर अशा पद्धतीने सगळ्या बट्ट्या तळून झालेल्या आहेत। आता आमटी बनवूया किंवा वरण किंवा जे डाळ आहे ती बनवायची आहे। तर डाळ मी उकडून घेतलेली आहे, तेल तापत ठेवलेलं आहे, जिरं मोहरी टाकलेलं आहे, लसूण टाकलेलं आहे फोडणीला, कढीपत्ता टाकलेला आहे आणि छान असं कांदा आहे, एक कांदा कापून घेतलेला आहे तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर छान भाजत आल्यानंतर आपण टॅमॅटो टाकून द्यायचा आहे, तो पण छान असा भाजून घ्यायचा आहे टॅमॅटो। आणि असे एखाद्याची आपलं रोज रोज खाऊन कंटाळलेलं असते मुलांना, मग दुसऱ्याची काहीतरी डिश अशी कोणाची तरी बघितली किंवा खाल्लेलं खूप आवडते, मग मम्मी तू पण असं कर ना, असं मुलांचं हे असतं। तर मीठ टाकायचं आहे, हळद टाकायची आहे, लाल मसाला तिखट टाकलेला आहे मी आणि जी आपली वरण जे डाळ आहे शिजलेली ती डाळ मी टाकून दिलेली आहे। तर बट्टी खूप सुंदर किंवा जी बट्टी डाळ म्हणतात ती खूप छान झालेली, वरून आपण कोथिंबीर टाकून द्यायची आहे, मस्त रेडी तयार झालेला आहे। तर बघू शकताय मस्त। आणि जेव्हा ही जी भाजलेली बट्टी आहे ना ती तर सगळ्यात बेस्ट लागते, त्याच्यामध्ये वरून असं तिला तोडायची आणि तूप टाकून ती नुसती तुपासोबत इतकी सुंदर लागते, म्हणजे मी पहिल्यांदाच अशी खाल्ली ती आणि मी पहिल्यांदाच बनवली ही रेसिपी आणि एवढी सुंदर झाली होती। तर बघू शकताय मस्त अशा सगळ्या बट्ट्या झालेल्या आहेत। चला तर मग पटकन सबस्क्राईब करा।